पथनाट्याच्या माध्यमातून रक्तदानाविषयी जनजागृती केली। आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर। जिल्हा झटपट। युतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप करत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड भाजप अध्यक्षांची मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी। रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात बनावट पोलीस अधिकारी बनून 19 लाखांची खंडणी वसूल करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात। सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात अंकले इथं एका घरगुती समारंभात अन्नातून विषबाधा झाल्यानं 15 जणांवर उपचार सुरू। तिघांची प्रकृती चिंताजनक। लोकसभा निवडणुकीच्या यशानिमित्त शशिकांत शिंदे यांचा सातारा जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी भेट देत आभार दौरा। बुलढाणा जिल्ह्यात टायपिंग परिषदेत घोटाळा उघड। शिक्षण विभागामार्फत चिखली पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। नाशिकमधल्या सातपूर IITमध्ये 2017 साली प्राचार्य असताना 19,50,000चा अपहार केल्याप्रकरणी सुभाष कदम यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल। चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी पूर्वतयारी प्रकल्पाची अंमलबजावणी। 25,000हून अधिक विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यात विशेष अभियान। आणि कोल्हापूर जिल्ह्यातला पावसाळी